संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे। आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही, म्हणून लोक शांत आहेत। जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला, सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही। आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहेत, आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो। हे सरकारनं पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं, खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये। आणि या दोन्ही टीमला, खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कोणी? यांचे फोन त्या 8-10 दिवसात किती वेळेस झाले? यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे। नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही, तरी फसवणूक आहे। ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं। हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं, कारण ही लहान घटना नाहीये, ही खूप मोठी घटना आहे। त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाहीत, आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये। फक्त जागरूक राहा। या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा, सावध पवित्रा घ्यायचं शिका। समोरचा गोड बोलून डाव टाकतोय, डाव ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय, त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं, याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे। यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही, यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय। शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळेस अस्मितेवर घालायतो, ज्यावेळेस एक कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेक टाळू फुटती, एक भाऊ न्यायासाठी वन न्याय मागत हिंडतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं। अशी वेळ कोणावरती येऊ नये, असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये। हे राजकारण करायची जागा नाहीये। हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात, परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये। आज आनंदी असणारा, सुखी असणारा संसारात माती काढली गेली। आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता। आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते, त्यांना त्या घरात आणि त्या उंबऱ्यात बाप येताना दिसत नाहीये। तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे, भाषणापुरता ठीक आहे, पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा, ही घटना साधी सोपी झालेली नाहीये। आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती, कुटुंबाला काय करावं कळत नाहीये। 2 मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय। इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली, ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा। अशी वेळ कोणावर येऊ नये, आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही। कारण ह्या टोळ्या उभा केल्या, कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली। कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये। याचा अर्थ असा होतो की तुमची
मूक संमती तुम्ही काय पण करा, मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काढायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणची भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणची भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहेत, पण एकदा जर मराठा बिथरला तर तो टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या टोळ्या, लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. यांनी कधीच